जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागात तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायची मुदत नुकतीच संपलेली आहे, अगदी 2 दिवसांपूर्वी, पण ज्यांचे काही कारणामुळे यावर्षी रिटर्न फाईल करून या मुदतीत झालेला नसेल, त्यांनी नेमकं काय करायचं हे आजच्या भागात भाषा पैशाची मध्ये आपण बघणार आहोत. विषय तुमच्या समोर आहे आणि या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत दीपक टिकेकर, सिनियर चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते मुंबईमधले. सर, स्वागत आहे तुमचं भाषा पैशाची मध्ये. नमस्कार. आणि सविस्तर चर्चा आपण करणारच आहोत, पण त्यापूर्वी एक प्रेक्षकांना सांगते, ते म्हणजे तुम्हीही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आमचा टोल फ्री क्रमांक स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे. या नंबरवर फोन करून तुमचे प्रश्न तुम्ही तज्ज्ञांना विचारू शकता, ते थेट तुम्हाला उत्तर देतील. सर, सगळ्यात आधी, कारण आधी आपल्याला जे प्रश्न प्रेक्षकांचे येत होते ते अशा प्रकारचे होते की इन्कम टॅक्स भरायचे आहे, त्यात काही गोष्टी राहून गेल्यात, त्यावर त्यांना मार्गदर्शन हवं होतं. आणि आता सगळे जे विचारतायत काही चुकीमुळे असेल, फॉर्म 16 वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे असेल, पण काही जणांचे जर ह्या मुदतीमध्ये, जी मुदत आत्ता 5 ऑगस्टला संपली आहे, जर रिटर्न फाईल करायचे राहिलेले असतील तर त्यांनी आता काय करायचं? रिटर्न आर्थिक वर्ष 2015-16 याचं रिटर्न दाखल करायची ओरिजिनल जी वेळ होती ती होती 31 जुलै, जी 5 ऑगस्टला एक्सटेंड झाली. ह्या वर्षाचं रिटर्न तुम्ही 31 मार्च 2018 पर्यंत दाखल करू शकता. त्याला आम्ही बिलेटेड रिटर्न म्हणतो. आणि ते तुम्ही दाखल करू शकता. फक्त एकच आहे की आत्तापर्यंत जो टॅक्स तुम्ही 31 जुलैपर्यंत भरला नाही, त्या टॅक्सवरती तुम्हाला 1% दराने व्याज भरावं लागेल. ओके. आणि हे 1% अतिरिक्त व्याज भरून तुम्ही नियमित तुमचे रिटर्न करू शकता. तुम्ही नियमित रिटर्न करू शकता. काही काही त्याच्यावर जे परिणाम आहेत त्यातला उदाहरणार्थ मुख्य परिणाम म्हणजे जर तुम्हाला कुठल्या हेड खाली, उदाहरणार्थ तुम्ही व्यवसाय करत असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला नुकसान झालं असेल, तर हा जो लॉस असतो तो तुम्ही पुढचे 8 वर्ष कॅरी फॉरवर्ड करू शकता. आणि पुढच्या 8 वर्षात जर कधी प्रॉफिट झाला तर त्याच्या अगेन्स्ट तो सेट ऑफ करू शकता. तो मात्र तुमचा हक्क गेला आता. ओके. सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे ही जी टर्म सरांनी वापरली आहे, ज्यांनी मुदतीत इन्कम टॅक्स भरलेला नाही आहे, आयकर भरलेला नाही आहे, विवरणपत्र भरलेलं नाही आहे, त्यांनी जर ते नवीन भरलं तर ते बिलेटेड असं म्हटलं जाईल, बिलेटेड रिटर्न असं त्याला म्हटलं जाईल. आणि हा मुद्दामून मी अशासाठी म्हटलं कारण काही प्रश्न मग अशा वेळेला अनेकदा आपल्याकडे येतात, बिलेटेड रिटर्न आणि रिवाइज रिटर्न या काय नेमक्या टर्म्स आहेत, या एकच आहेत की वेगळ्या आहेत, इथपर्यंत लोकांना माहिती नसतं आणि फॉर्म भरायला गेल्यावर मग अडचण होते. आणि म्हणून बिलेटेड रिटर्न आणि रिवाइज रिटर्न. बिलेटेड रिटर्न म्हणजे जे अगोदर जर रिटर्न तुम्ही वेळेवर सादर केलं नाहीत, तर आता जे सादर कराल, जे उशिराने सादर कराल, त्याला आपण बिलेटेड रिटर्न म्हणूया. आणि जर तुम्ही अगोदर रिटर्न सादर केलं आहे आणि तुम्हाला आता लक्षात आलं की तुमच्या रिटर्नमध्ये काहीतरी चूक झाली आहे किंवा काही तुम्ही दाखवायचं उत्पन्न राहून गेलं आहे, तर ते तुम्ही ती जी चूक आहे त्याची तुम्ही दुरुस्ती करू शकता आणि त्याला आम्ही रिवाइज रिटर्न म्हणतो. तर हे रिवाइज रिटर्न देखील तुम्ही 31 मार्च 2018 पर्यंत सादर करू शकता आर्थिक वर्ष 2015-16 साठी. बरोबर. आणि मुदत संपल्यानंतर हे दोन्ही रिटर्न तुम्हाला आपल्याला भरायचे आहेत, म्हणजे आत्ताची जी 5 ऑगस्टची मुदत आहे त्यानंतर हे दोन्ही तुम्हाला भरता येणार आहे. बरोबर. ही दोन्ही रिटर्न जी जातात, बिलेटेड रिटर्न आणि रिवाइज रिटर्न, ही दोन्ही 31 जुलै 2016 नंतर जातात. तुम्ही रिवाइज रिटर्न आहे ते 31 जुलैच्या अगोदर देखील सादर करू शकता. म्हणजे जर तुम्ही तुमचं ओरिजिनल रिटर्न 30 जूनला जर सादर केलं असेल आणि तुम्हाला लक्षात आलं 31 जुलैच्या आत की बाबा आपल्या जुन्या रिटर्नमध्ये काहीतरी चूक झाली, तर तुम्ही 31 जुलैच्या अगोदर देखील रिवाइज रिटर्न सादर करू शकता. बरोबर. सर, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, कारण हे जे नियम आहेत ते दरवर्षी बजेटमध्ये बदलत असतात. आपण रिटर्न फाईल करण्याचे नियम आपल्यासाठी सरकारने आखून दिलेले असतात, ते दरवर्षी बदलत असतात आणि त्यामुळे बऱ्याचदा आपला गोंधळ उडतो भरताना की आत्ता आपलं रिटर्न फाईल करताना की आत्ता नेमक्या कोणत्या नियमांना आपण बांधील आहोत. तर त्याबद्दल एक थोडीशी स्पष्टता आपल्या प्रेक्षकांना यावी, या दृष्टीने त्यांना काय मार्गदर्शन कराल आणि जे नियम बदलतात आपल्याला कुठे पाहायला मिळतील? प्राप्तिकर कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या बऱ्याचशा क्लिष्ट आहेत. मला बरेच वेळा वाटतं की हे सुसूत्रता का नाही आणत किंवा त्यांना उत्पन्नाचं वर्ष असं का नाही म्हणत, पण त्यांनी म्हणून म्हणतात की असेसमेंट इयर हा शब्द वापरतात. आता जे आपण विवरणपत्र सादर करणार आहोत ते असेसमेंट इयर 2016-17चं आहे, म्हणजेच त्याचा उत्पन्नाचं वर्ष आहे ते 2015-16चं आहे. आणि
जे बजेट येतं, बजेट 2016ला जे येतं, जे आर्थिक वर्षाला 16 फेब्रुवारीमध्ये 2016ला जे बजेट आलं ते लागू असतं 2016-17 आर्थिक वर्षासाठी. आत्ता जे आपण रिटर्न भरणार आहोत 16-17 असेसमेंट इयर किंवा अगोदरचं वर्ष 15-16 साठी, त्याला 2015 साली जे बजेट सादर झालं आणि जो फायनान्स ॲक्ट अस्तित्वात आला तो लागू होतो. त्यामुळे आत्ताला जर आपल्याला बघायचं असेल तर 2015चं जे फायनान्स ॲक्ट आहे तो बघायला लागेल आपल्याला. बरोबर, 1 वर्ष आधीच्या बजेटचा आपल्याला बघावं लागेल. बरोबर. कारण हा एक नेमका नेहमी प्रश्न असतो आणि खास करून जे लोक नियमितपणे वेध घेत असतात या झालेल्या बदलांचा, त्यांचा हा नेहमी एक प्रश्न असतो. बरं, एक पहिला फोन कॉल आपल्याला प्रेक्षकांचा आलेला आहे. तुकाराम ओझरकर कल्याणहून आपल्याशी जोडले गेले आहेत फोन लाईनवर. तुकारामचे स्वागत आहे तुमचंही भाषा पैशाची मध्ये. तुमचा प्रश्न विचारू शकता. दरम्यान त्यांचा आत्ता संपर्क आपल्याशी होऊ शकत नाहीये, पण आपल्या मुद्द्याकडे येऊया सर. एक विवरणपत्र आता आपल्याला भरायचं असेल तर त्यामध्ये वेगवेगळी माहिती आपल्याला विचारलेली असते, खास करून आपल्या मिळकती संदर्भातली. त्याला इन्कम हेड्स असं आपण म्हणूया, तर त्याबद्दलची थोडी स्पष्टता आपल्या प्रेक्षकांसाठी. इन्कम जे तुम्हाला उत्पन्न मिळतं, इन्कम टॅक्स हा जो कर आहे तो सर्व उत्पन्नावर आहे. जे तुम्हाला उत्पन्न मिळतं ते 5 हेड्स खाली तुम्हाला क्लासिफाय करायला लागतं. त्यातला पहिला हेड आहे सॅलरी इन्कम, दुसरा हेड आहे हाऊस प्रॉपर्टी इन्कम म्हणजे घरापासून मिळणारं उत्पन्न, तिसरा हेड आहे तुमचा व्यवसाय किंवा धंदा याच्यापासून मिळणारं उत्पन्न, चौथा हेड आहे तुमचा कॅपिटल गेन किंवा भांडवली नफा, आणि ह्या 4 याच्यात जे कुठे बसत नाही ते इतर उत्पन्न म्हणून 5वा हेड आहे. तर तुम्हाला जे एकूण उत्पन्न मिळतं ते ह्या 5 हेड खाली तुम्हाला बसवायला पाहिजे. ते कुठे बसतं हे बघणं एक कला आहे, कारण त्याच्या मागे पण बऱ्याच प्रकारचे निर्णय येतात आणि बऱ्याच वेळेला असे निर्णय हे होतं की कॉन्ट्रोवर्सीज निर्माण होतात की हे उत्पन्न कॅपिटल गेन आहे का बिझनेस इन्कम आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही शेअर्समध्ये ट्रेडिंग करत असाल तर बरेच वेळेला करदाते ते म्हणतात की हा कॅपिटल गेन आहे, वेरेज डिपार्टमेंट असं नेहमी म्हणतं की ते बिझनेस इन्कम आहे, कारण तुम्ही रेग्युलरली ती ऍक्टिव्हिटी करताय. किंवा तुम्ही एक जागा भाड्याने दिली आहे तर ती भाड्याने देणं हा जर तुमचा व्यवसाय असेल तर ते धंद्याचं उत्पन्न होऊ शकतं. कधी कधी ते तुमचं हाऊस प्रॉपर्टी पण इन्कम होऊ शकतं. तर तुम्हाला तुमचे जे फॅक्ट्स आहेत ते व्यवस्थित माहिती पाहिजेत आणि त्याप्रमाणे ते कुठल्या हेड खाली बसतं उत्पन्न हे खूप महत्त्वाचं आहे पहिलं, कारण प्रत्येक हेड खाली मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि हे मार्गदर्शन आपण तज्ञांकडनं घेऊ शकतो. बरोबर. आता दुसरी एक गोष्ट अलीकडे झाली आहे की एक आमची पिढी, आम्हाला सुद्धा फार तेवढी माहिती नसते की ऑनलाईन अलीकडे सुविधा प्राप्त झाल्यात. आम्ही कम्प्युटरशी बऱ्यापैकी यूज टू असतो, पण तरी पण काही गोष्टी या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या आम्हाला माहिती नसतात. आणि एक आमच्या आधीची पिढी ज्यांना हे ऑनलाईन प्रकारच नवीन असतो आणि त्यामुळे सरसकट सवय झालेली असते. सीएकडे जाऊन आपण आपले सगळे डिटेल्स द्यायचे, फॉर्म भरून घ्यायचा. आता प्रश्न, ऑनलाईन हे आपण म्हणतो हे सोपा मार्ग आहे, तो ऑनलाईन भरण्यासाठी आपण नेमकं कशा पद्धतीने स्वतः तयार राहिलं पाहिजे आपले रिटर्न फाईल करताना? ऑनलाईन भरण्यासाठी सुद्धा आधी आपण सगळ्या आपल्या जो डेटा आहे आपल्याकडे, उदाहरणार्थ तुमचा फॉर्म 16 असेल तर तो पहिला तयार करून ठेवा. तुमच्या बँकेमध्ये जे उत्पन्न जमा झालंय त्याचं एक विश्लेषण करा. मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे ते 5 हेड्स खाली कुठे बसतंय ते बघून सर्व तयार करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या गुंतवणुकी केल्यात त्या गुंतवणुकीतून तुम्हाला काय काय वजावट येतील, त्या वजावट वेगवेगळ्या सेक्शन्स खाली ज्या मिळतात, उदाहरणार्थ ATC खाली असेल, जर तुम्ही LICचा हप्ता भरला असेल तर ती, किंवा तुम्ही जर मेडिक्लेमचा प्रीमियम भरला असेल तर तो, अशा त्या वेगवेगळ्या सेक्शन खाली जे मिळतात हे आधी पहिलं तयार करून ठेवा. तुमचं एक स्टेटमेंट बनवून ठेवा की बाबा तुम्हाला तुमचं ग्रॉस उत्पन्न किती, तुमची वजावट किती आणि तुमचं करपात्र उत्पन्न किती, ही सगळी तयार झाल्यावर मग तुम्ही त्या नेटवरती बसून ते रकाने भरत जाणं हा एक भाग शिल्लक राहतो. मग ते तुमचं सोपं होतं रिटर्न भरणं हे. बरोबर. एक आपले प्रेक्षक रविकांत फोन लाईनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. तुमचा प्रश्न विचारू शकता. रविकांत, हां बोला. आम्हाला एक 5 लाख रुपये गुंतवायचे, कशा पद्धतीने गुंतवावं लागते? 5 लाख रुपये तुम्हाला गुंतवायचे आहेत? हा खूप आपला जनरल प्रश्न झाला. तुम्हाला तुमची फॅक्ट सगळे बघायला पाहिजेत. 5 लाख रुपये म्हणजे अगोदर तुमची गुंतवणूक काय आहे, तुम्ही कुठल्या इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये येता, ते सर्व बघून मग त्याप्रमाणे त्याचा निर्णय तुम्ही कुठल्या तरी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करा. असं जनरल
उत्तर देणं कठीण जातं आम्हाला. बरोबर. ते आता म्हणतात त्यांचे पैसे बँकेमध्ये आहेत आणि त्याचं त्यांना योग्य नियोजन करायचं आहे. आणि जसं आता सर म्हणाले, तुम्हाला हाच सल्ला असेल रविकांतजी, तुम्ही एका आर्थिक तज्ज्ञाचा सल्ला घ्या, कशा पद्धतीने गुंतवणूक करून ती किफायतशीर तुमच्यासाठी ठरेल, त्याचा योग्य मोबदला परतावा तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर करातही चांगली सवलत तुम्हाला मिळेल. यासाठी तुम्ही आत्ता काय व्यवसाय करता, काय तुमचं उपजीविकेचं साधन आहे, त्यातनं मिळालेली ही रक्कम आहे की अतिरिक्त रक्कम आहे, या सगळ्याचा आढावा घ्यावा लागेल आणि हे एखादा फायनान्शियल प्लॅनर तुमच्यासाठी नक्की करू शकेल. उदाहरणार्थ जर तुम्ही 30% स्लॅबमध्ये असाल आणि तुम्ही बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आता पैसे गुंतवले आणि तुम्हाला 8% व्याज मिळालं, तर त्या 8%वर 30% जर टॅक्स गेला तर तुम्हाला उरणारं जे उत्पन्न आहे ते 5.6%च राहतं. मग अशा वेळेला तुम्ही कुठेतरी दुसऱ्याकडे जिथे तुम्हाला टॅक्स फ्री उत्पन्न मिळतं असं बघण्याची आवश्यकता असते. त्यामुळे तुमचे जे फॅक्ट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, ते कळले पाहिजेत. मग त्याच्यावरनं सल्ला देणं सोपं जातं. अगदी खरं आहे. आणि म्हणून आपण हाच सल्ला त्यांना देतो आहोत की तुम्ही एखाद्या फायनान्शियल प्लॅनरकडे जा, तज्ज्ञ व्यक्तीकडे जा ज्याला यातली माहिती आहे, तुमची सगळी पार्श्वभूमी सांगा आणि त्यानंतर ते तुम्हाला एक चांगली योजना नक्की मिळवून देतील जिथे तुम्ही पैसे गुंतवू शकता. सर, पुन्हा आपल्या विषयाकडे येताना, कारण आता एक ह्यांनी आपल्याला जसं सांगितलं लमसम पैसे गुंतवायचे असतात. आता आपली गुंतवणूक त्यातनं मिळवायचा कर बचतीचा फायदा, असं सगळं मॅनेज करून आपल्याला आपलं वर्षाची आर्थिक जी घडी आहे ती नीट बसवायची असते. तर यामध्ये नेमका CA चा रोल काय असतो? CA हे सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात स्पेशलाइज करत असतात. आता उदाहरणार्थ मी फक्त इन्कम टॅक्स बघतो, तर काही CA जे ते गुंतवणूक तज्ज्ञ असतात, तर ते वेगवेगळ्या क्षेत्रात कुठले गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत ते सांगू शकतात. मग त्यांनी तो गुंतवणुकीचा पर्याय सांगितल्यावर त्याचा होणारा इन्कम टॅक्सवरचा जो परिणाम आहे तो जो इन्कम टॅक्समध्ये जे तज्ज्ञ आहेत ते सांगू शकतात. त्यामुळे हा एक टीमवर्क आहे. हे एकच कोणी सांगू शकत नाही. पण आम्ही एक ब्रॉडली सांगू शकतो की ह्या ठिकाणी जे उत्पन्न होतं ते करमुक्त आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये टाकलेत तर त्याचं व्याज करमुक्त आहे, किंवा तुम्ही टॅक्स फ्री बॉन्डमध्ये टाकलेत तर त्याचं व्याज करमुक्त आहे. जर तुम्ही इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडात टाकलेत आणि त्याच्यावरनं जो मिळणारा लाभांश आहे तो करमुक्त आहे. हे आम्ही तुम्हाला ब्रॉडली सांगू शकतो. पण कुठल्या फंडात गुंतवा हे आम्ही सांगू शकत नाही. तर ते त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. बरोबर. आणि हा प्रश्न मी विचारण्याचा मुळात हेतूच हा होता की अनेकदा असं होतं की आपल्याला गरज पडली की आपण तज्ज्ञांची मदत घेतो, पण हेच जर आपण वर्षभर त्यांच्याशी संपर्कात राहिलो आणि आपल्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या तर त्यातनं आपण नियोजन जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. उदाहरणार्थ जर तुम्ही आता जर इक्विटी ओरिएंटेड आपण फंड्स म्हटलं, ते जर तुम्ही एप्रिलपासून जर सुरुवात केलीत तर तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गेलात आणि दर महिन्याला जर तुम्ही गुंतवणूक करत गेलात तर तुमचं प्रिन्सिपल ऑफ ॲव्हरेजिंग लागल्यामुळे नुकसान पण जास्त होणार नाही किंवा फायदा पण खूप होणार नाही. म्हणजे तुम्ही एक त्याचे सेफ्टीमध्ये राहू शकता. बरोबर. आता ह्याचाच आपण जेव्हा विवरणपत्र भरताना हे सगळे संदर्भ जोडत असतो की आपण कुठे गुंतवणूक केली आहे, त्याचा कसा फायदा आपल्याला विवरणपत्र भरताना घेता येईल, याविषयी आपण सविस्तरपणे बोलूया. तोपर्यंत एक प्रल्हाद तायडे आपले एक प्रेक्षक फोन लाईनवरून आपल्याशी जोडले गेले आहेत. आधी बघूया त्यांना काय प्रश्न विचारायचा आहे. प्रल्हादजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. पुन्हा त्यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे. पण आता मुद्दा असा येतो की विवरणपत्र भरताना त्यांनी सुसूत्रपणे आपल्याला विचारलेलं असतं की तुमची गुंतवणूक इथे ATC मध्ये किती आहे, ATCC मध्ये किती आहे, आणि आपल्याला त्याची माहिती करून घ्यायची असते आणि आपल्याला त्यात योग्य पद्धतीने भरायची असते. तर या कर सवलती आपल्याला कशा मिळवता येतात? कर सवलतीचे सेक्शन जे आहेत तो म्हणजे सेक्शन 80 म्हणून एक सेक्शन आहे. त्याच्यामध्ये अनेक सब सेक्शन्स आहेत. त्यातला पहिला आहे, आपण धरूया ATC, ज्याच्या खाली आपल्याला 1.5 लाखापर्यंत जी गुंतवणूक आपण करतो किंवा काही प्रकारचे खर्च आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च केला, पूर्णवेळ शिक्षण पाहिजे आणि त्याचा फक्त जी ट्युशन फी आहे ती जर भरली तर त्या संदर्भात, किंवा तुम्ही जर एखाद दुसरं राहतं घर विकत घेतलं आणि त्याच्याकरता जर स्टॅम्प ड्युटी भरलीत किंवा रजिस्ट्रेशन फी भरलीत तर ह्या बाबतीत तुम्हाला 1.5 लाखापर्यंत सवलत मिळते ATC अंतर्गत. तसंच इन्व्हेस्टमेंटचे पण त्याच्यामध्ये काही पर्याय आहेत गुंतवणुकीचे, जसे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे प्रीमियम आहे, किंवा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून ATC खाली घेऊ शकता. दुसरा सेक्शन आहे ATCCC. ATCCC मध्ये 2 सेक्शन आहेत. त्याच्यात एक 50,000पर्यंत एक वजावट मिळते.
ही 1.5 लाखाच्या व्यतिरिक्त आहे. आणखीन 80CCD4 असा जो एक सेक्शन आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या 10% ॲडिशनल वजावट मिळू शकते, जी या 1.5 लाखाच्या परत व्यतिरिक्त आहे. त्याच्यानंतर एक फोन घेऊया, आपण जाऊया परत तुमच्या उत्तराकडे. JB राठोड आपल्याबरोबर आहेत हिंगोलीहून. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. सर, तुमचा प्रश्न विचारू शकता. असं तुमचा टीव्हीचा आवाज बंद करा आणि मग सलग प्रश्न विचारा. असं आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत? हो मॅडम मग हां. मॅडम ते माझं रिटर्न भरलं गेलं नाही अजून, त्याच्या संदर्भात विचारायचंय. बरोबर. नेमका काय प्रश्न आहे तुमचा? रिटर्न भरला नाही अजून, बरोबर. रिटर्न भरायचं राहिलेलं आहे, तर ते भरता येते काय? बरं, तुम्ही नोकरी करता की व्यवसाय आहे तुमचा? नोकरी करतो मॅडम. अच्छा, नोकरी करता. आपण सरांकडेच जाऊया. योग्य प्रश्न विचारलाय तुम्ही. रिटर्न भरलं तरी काही काळजी करायचं कारण नाही. तुम्ही आत्ता परत रिटर्न भरू शकता. तुम्हाला आत्ता जे काय उत्पन्न आहे ते व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. जर तुमच्या पगाराच्या व्यतिरिक्त इतर काही उत्पन्न असेल आणि त्याच्यावर जर काही तुम्हाला कर भरावा लागला तर त्या करावरती आपल्याला आत्ता 1% व्याज भरावं लागेल. पण तुम्ही रिटर्न आत्ता भरू शकता. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही अगदी 31 मार्च 2018 पर्यंत हे रिटर्न सादर करू शकता. बरोबर. आणखी हे नवीन फायनान्शियल वर्ष, आर्थिक वर्ष आहे तुमच्याकडे, जोपर्यंत तुम्ही दंड न भरता तुमचा रिटर्न भरू शकता. जसं सर म्हणाले 1% व्याजाने फक्त तुम्हाला हा रिटर्न भरावा लागेल. पण हेच त्याचं सरळ उत्तर आहे. एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घ्या. तुम्ही स्वतः खरं तर ऑनलाईन फॉर्म भरू शकता, पण जर स्वतः भरू शकणार नसाल काही कारणाने तर जरूर चार्टर्ड अकाउंटंट किंवा इतर कोणीही तुमच्याकडे अशी सर्व्हिस देणारे फायनान्शियल प्लॅनर पण असतील, त्यांच्याकडनं तुमचा रिटर्न जरूर भरून घ्या. पुढचा फोन दरम्यान घेऊया. पुण्याहून अमोल आपल्याबरोबर आहेत. अमोल, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो. हां, बोला. माझा प्रश्न असा आहे की मी सॅलरीड एम्प्लॉई आहे आणि माझा टॅक्स म्हणजे कंपनी पे करते, पण मला IT रिटर्न भरणं बंधनकारक आहे का, असं विचारायचं. अच्छा, आणि हाही चांगला प्रश्न आहे. कारण जर तुमचं उत्पन्न म्हणजे ग्रॉस इन्कम, पगाराचं उत्पन्न आणि वेगवेगळ्या हेड्स खाली असलेलं उत्पन्न जर 2.5 लाख रुपयाच्या वर असेल तर तुम्हाला विवरणपत्र सादर करणं कंपल्सरी आहे. म्हणजे एक कॉमन लोकांच्यात गैरसमज आहे की करपात्र उत्पन्न, तर तसं नाही. जर तुमचं उत्पन्न 3 लाख रुपये असेल आणि तुम्ही जर 60,000 रुपये LIC मध्ये गुंतवलेत आणि 2,40,000 झालं, जे 2,40,000 2.5 लाख मर्यादेच्या खाली आहेत, पण तुमचं ग्रॉस इन्कम जे 3 लाख आहे ते 2.5 लाखाच्या वर असल्यामुळे तुम्हाला विवरणपत्र सादर करणं आवश्यक आहे. आणि इथे त्यांना कारण ते म्हणतात की त्यांचा TDS कंपनीकडनं मुळातच कट होतो आणि म्हणून मग विवरणपत्र भरण्याची गरज आहे का, हा एक बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. नाही, टॅक्स भरलाय हे कारण असू शकत नाही, कारण टॅक्स भरलाय तो बरोबर आहे की नाही हे ठरवणारं आयकर खातं आहे. बरोबर. ती कंपनी नाही ठरवू शकत. बरोबर. त्यामुळे अशा वेळेला आम्हाला बरेच अनुभव आलेत की काही एम्प्लॉयर्सनी बरोबर टॅक्स कापला नाही आणि मग त्या ज्या चुका झाल्या त्याचा करदात्याला मात्र भार सहन करावा लागतो नंतर. जर त्यांच्या हातून काही चुका झाल्या आणि त्यांनी चुकून जर काही कुठली डिडक्शन्स दिली असतील तर तुम्हाला नंतर व्यक्तिगत ते पैसे भरावे लागतात त्याची. बरोबर. मग ह्याच अनुषंगाने, कारण मग तुम्ही नेमकं विवरणपत्र भरण्याचे काय फायदे आहेत हे एकदा लोकांना कळू दे. विवरणपत्र भरणं पहिली गोष्ट म्हणजे फायदा आणि तोटाच्या पेक्षा मुख्य म्हणजे हे कंपल्सरीच आहे. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा की हे केल्यामुळे तुम्हाला जर परदेशी कुठे जायचं असेल तर बऱ्याच कॉन्सुलेट्स ज्या असतात त्या तुम्हाला 3 वर्षाचं विवरणपत्राची पुरावा म्हणून मागतात. बरोबर. तसंच तुम्हाला जर कुठे लोन घ्यायचं असेल तर ते लोन देण्याला काही मर्यादा आहेत आणि त्यावेळेला सुद्धा हे विवरणपत्र तुम्ही सादर केलेत की नाही अगोदरच्या 3 वर्षाचं हे बरेच जण विचारतात. त्यामुळे तुम्हाला विवरणपत्र सादर करणं जर तुमचं करपात्र उत्पन्न असेल तर करणं आवश्यकच आहे. बाबा सातवी कोल्हापूरहून आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत. तुमचं स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. सातवीची आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत? सर तुम्ही हां बोला. आपण पैसे भरतो तुमचे. हॅलो. नाही बोला सलग प्रश्न विचारा, आम्हाला ऐकू येतंय. तुम्ही भरतो. हॅलो. ते कोणत्या ह्याचे नेमकं भरायला पाहिजे? म्हणजे मला प्रश्न कळला नाही, पुन्हा विचारा. इन्कम टॅक्स आपल्याला समजा तुम्ही भरलेला नाही, समजा भरायचं असेल मला, तर आपण काय करायला पाहिजे नेमकं? हां,
ते बेसिक विचारत आहेत प्रश्न, इन्कम टॅक्स भरण्यासाठी काय करायला हवं? हां, सर्वप्रथम आपल्याकडे उत्पन्न जे मिळालं ते कुठल्या कुठल्या स्त्रोतातून आलेलं आहे हे पहिलं आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ माझा एक व्यवसाय आहे, त्या व्यवसाय हा एक माझा स्रोत होऊ शकतो. जर मी एक कुठलं घर भाड्याने दिलं आहे तर तो एक माझा स्रोत असू शकतो. अशी तुमची किंवा तुम्ही जर कुठली गुंतवणूक केली असेल बँकेत फिक्स डिपॉझिट तर तो एक माझा स्रोत असू शकतो. तर असं पहिलं तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कुठल्या कुठल्या स्रोतातून इन्कम येतं, उत्पन्न येतं. त्याच्यानंतर जे उत्पन्न आलं आहे ते मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 5 हेड्स खाली तुम्ही म्हणजे पगाराचं उत्पन्न किंवा घरापासूनचं उत्पन्न किंवा इतर उत्पन्न असे जे 5 जे हेड्स ऑफ इन्कम आहेत त्याच्याखाली ते बसवायचं. आणि ते झाल्यावर जे ग्रॉस टोटल इन्कम येईल त्याच्यातून जी तुम्ही गुंतवणूक केली आहे ती तुम्हाला किती वजावट मिळेल ती बघायची. आणि मग करपात्र उत्पन्नावरती ती कुठल्या स्लॅबमध्ये येतात ते बघायला लागेल. म्हणजे आत्ताची जी चालू वर्षाची स्लॅब आहे साधारण व्यक्ती करता ती 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 10% आहे, 5 लाख ते 10 लाखापर्यंत 20% आहे आणि 10 लाखाच्या वर 30% आहे. आणि जो टॅक्स येतो त्याच्यावरती 3% हा एज्युकेशन सेस आहे. त्यामुळे हे तुम्ही सर्व बघून कॅल्क्युलेट करून तुमची टॅक्स लायबिलिटी किती येते ती बघायची. जो त्याच्यातून टॅक्स पूर्वी वजावट झालेली आहे तो वजा करायचा आणि उरलेला जो टॅक्स आहे तो आत्ता आम्ही सेल्फ असेसमेंट म्हणून टॅक्स भरायचा आत्ता. अलीकडे ऑनलाईन भरणं अनिवार्य आहे इन्कम टॅक्स भरायचा, त्यामुळे तुम्ही काही कोणाचा सल्ला घ्या आणि त्यानुसार इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं विवरणपत्र म्हणजे तुमचं फाईल तिथे जाऊन तुम्ही करू शकता. यानंतर वैभव कुलकर्णी पुण्याहून आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. वैभवजी, तुमचंही स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. काय आहे तुमचा प्रश्न? हा, नमस्कार. नमस्कार. सर, माझं जे ग्रॉस इन्कम आहे ते 17.5 लाख आहे. ओके. आणि आता माझी करंट इन्व्हेस्टमेंट आहे ते आता माझ्याकडे होम लोन आहे जे 6 लाख आहे आता. आणि माझी पेटीएफ मध्ये काही आहे सुकन्या समृद्धी आणि LIC पॉलिसीमध्ये साधारण पर मंथ माझी 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. तर साधारण 6 महिन्यापर्यंत माझा तो होम लोन मी क्लीन करीन असा प्लॅन आहे. पण त्यानंतर मला हे कळत नाहीये की नंतर एक सेकंड होम घ्यायचं की दुसरीकडे कुठे इन्व्हेस्ट करायची, हे मला कन्फ्युजन आहे. कारण जर सेकंड होम परत जर घेतलं तर परत मला कर्ज काढावं लागेल. आणि आताच्या जॉब सिक्युरिटीमुळे कर्ज काढणं कितपत योग्य आहे की मी दुसरीकडे कुठं एक पर्याय म्हणून तिथं मी इन्व्हेस्ट करू शकतो, हा माझा प्रश्न आहे सर. बरोबर, आपला प्रश्न चांगला आहे. एक म्हणजे सेकंड होम जर घेतलं, एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जर जास्त घरं असतील तर दुसऱ्या घराचं येणारं जे न मिळणारं सुद्धा रेंट आहे ज्याला आम्ही नोशनल रेंट म्हणतो त्याच्यावरती आपल्याला पहिल्यांदा टॅक्स भरावा लागतो. आणि त्याच्या अनुषंगाने जर तुम्ही इंटरेस्ट भरलं असेल हाऊसिंग लोनवरती तर ते जे इंटरेस्ट आहे ते तुम्हाला पूर्ण वजावट मिळतं. जर तुमच्या नावावर एकच घर असेल तर तुमचं त्याच्यावर आणि ते तुमचं राहतं असेल, तुम्ही जर ते भाड्याने दिलं नसेल तर त्याचं उत्पन्न 0 धरायचं आणि तुम्हाला मग त्याच्यावरती 2 लाखापर्यंत व्याजामध्ये सवलत मिळते. ते घर जर तुमचं होम इम्प्रूव्हमेंट लोन असेल तर त्याला तुम्हाला कमी वजावट मिळते. पण जर तुम्ही दुसरं घर घेतलं तर त्याचं नोशनल तुम्हाला जे रेंट आहे त्याच्यावरती टॅक्स भरायला लागतो आणि त्याच्यासमोर तुम्हाला पूर्णत्वानी जे व्याज असतं ते 2 लाखाला मर्यादित नाही आहे, ते पूर्ण तुम्हाला वजावट मिळू शकतं. आपण वेगवेगळ्या पद्धतीने ह्या तुमच्या समस्येचा विचार करू शकतो. एक म्हणजे काही काळ तुम्ही ATCCD 4 असा जो सेक्शन आहे, ATCCD 2 म्हणून जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे नॉर्मल डिडक्शन आहे त्याच्यापेक्षा 10% तुमच्या ज्या बेसिक जो पगार आहे, समजा तुमचा बेसिक पगार आत्ता जर 3 लाख असेल तर तुम्ही अजून 30,000 ATCCD 2 खाली टाकू शकता आणि तुम्हाला ती ॲडिशनल वजावट मिळू शकते. तसंच एक 50,000ची ATCCD खाली दुसरी अजून एक आहे त्याच्याखाली अजून तुम्हाला 50,000पर्यंत एक वजावट मिळू शकते. त्याच्यानंतर ATD मेडिक्लेम वगैरे ह्या पण तुम्ही कन्सिडर करू शकता. थोडक्यात म्हणजे आता त्यांनी दुसऱ्या घरासाठी जाऊ नये असा तुमचा आर्थिक सल्ला असेल त्यांना, कारण आर्थिक दृष्ट्या त्यांनी प्रॅक्टिकली ते असं म्हणतात की त्यांचा जॉब सिक्युअर्ड नाहीये आणि जर मी दुसरी ही जबाबदारी घेतली तर लोन माझ्यावरती एक बोजा बसेल आणि ते कायमचा बोजा आहे. तर तुम्ही असा एक विचार करू शकता की अजून काही काळ मी असे गुंतवणूक वाढेन, ते पुढचे 5 वर्ष गुंतवणूक वाढवेन, ते जे पैसे साठल्यावर मी माझे स्वतःचे पैसे टाकीन आणि जे लोन आहे ते मी कमी घेईन, जे मला मग सर्व्हिस करणं लोन नंतर काही वर्षांनी शक्य होईल.
बरोबर. या प्रश्नाला अनुषंगाने आणखी एक थोडक्यात आपल्याकडे वेळ कमी उरलाय, पण अनेकदा जेव्हा आपण विवरणपत्र भरतो तेव्हा किंवा आपण प्राप्तिकराचा विचार मुळात करत असतो त्यावेळेला एक हे होतं की आपल्याला परतावे किती प्रकारचे मिळणार असतात. म्हणजे इन्कम टॅक्स भरण्याचा एक फायदा म्हणूया आपण त्याला, की कशा प्रकारे आपल्याला परतावा मिळणार असतो इन्कम टॅक्समध्ये. परतावा म्हणजे आपल्याला काय म्हणतात, रिफंड म्हणायचं? रिफंड नाही, मला म्हणायचं की एक्झेम्पशन काय प्रकारे आपल्याला. प्राप्तिकर कायद्यामध्ये 3 प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत. पहिली सवलत आहे म्हणजे एक्झम्पशन. अशा काही प्रकारची जी उत्पन्न आहेत की जी तुमच्या उत्पन्नातच जोडली जात नाहीत. उदाहरणार्थ पब्लिक प्रॉव्हिडंटवरचं व्याज आहे किंवा तुमचा शेअर्सवरचा डिव्हिडंड आहे किंवा म्युच्युअल फंडवरचा जो डिव्हिडंड आहे जे तुमच्या उत्पन्नातच जोडलं जात नाही, ज्याला आम्ही एक्झम्प्ट इन्कम म्हणतो, किंवा ॲग्रिकल्चरल इन्कम आहे. दुसरी सवलत आहे डिडक्शन्स, जी सेक्शन 80 खाली मिळते. मी आत्तापासून आपण म्हणतोय की प्रॉव्हिडंट फंड, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, LIC किंवा मेडिक्लेम किंवा तुम्ही डोनेशन दिलं तर 80G खाली. म्हणजे हे दुसरी सवलत आहे ही डिडक्शन्सची. आणि तिसरी जी आहे ती रिबेट्स किंवा रिलीफ. जर तुम्हाला कुठलाही उत्पन्न, सॅलरी उदाहरणार्थ जर ॲरियर्समध्ये मिळाली तर ते एका वर्षात अनेक वर्षाचं उत्पन्न कर आकारणी झाल्यामुळे जो जास्त टॅक्स वाढतो तो कमी होण्याकरता एक 89(1) म्हणून एक सेक्शन आहे, त्याच्याखाली तुम्हाला रिलीफ मिळू शकतो आणि मग तुम्हाला करातून रिबेट मिळू शकतो. तर अशा 3 प्रकारच्या सवलती या इन्कम टॅक्स कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत. बरोबर. मी शब्द माझा चुकला वापरताना आणि त्यामुळे गोंधळ झाला. पण खरं आहे, कारण हे सगळं आपल्याला जेव्हा विवरणपत्र भरताना ह्याचा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे, त्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा होता मला वाटतं. तर सर, वेळ आता इथेच थांबली आहे, त्यामुळे संपली, आणि त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, सविस्तर उत्तरं दिलीत, याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेळ इथेच संपली आहे, पण तुम्हाला माहिती आहे तुमचे प्रश्न तुम्ही थांबवू नका. ईमेलवर देखील तुमचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता. भाषा पैशाची @jaymaharashtranews.tv हा आमचा ईमेल ID आहे. आणि या उत्तरांसाठी पुढच्या रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता पाहायला विसरू नका भाषा पैशाची. आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.